महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा। महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र पोलीस स्टेशनमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलेलं आहे कुंभारी गावात। कुंभारी ग्रामपंचायतला वारंवार सांगून सुद्धा कुंभारी गावातून जड वाहतूक वाहत आहे। बघू शकता इथं ट्रॉफिक जाम झालेलं आहे। दोन्ही बाजूला नाही ॲम्ब्युलन्स जात ना गावकरी जाऊ शकतात। इथं बाजूला जिल्हा परिषद शाळा आहे, मागं माध्यमिक शाळा आहे, असून सुद्धा इथले ग्रामपंचायत सदस्यांना कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य घेत नसताना इथे गावकऱ्यांचं आपण मत मांडून घेऊ। नमस्कार सर, आपलं नाव? मामुशी अमोक्षित गाडेकर। इथं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? इथं जड वाहतूक काय काय झालेलं आतापर्यंत? का नाही, गेल्या 2 वर्षाखाली सुनील थोंटे या एका जवान मुलाचा या ठिकाणी जीव गेलेला आहे। त्यानंतर आणि 1 वर्षाखाली सुभाष छप्पेकर काका काही नसताना दूध घेऊन घरी जात असताना त्यांचं या ठिकाणी बळी गेलेला आहे। आणि या रस्त्यावरून 2 शाळा आहेत, एक जिल्हा परिषद शाळा आहे, एक माध्यमिक शाळा आहे। लेकरं ये जा करत असते तर पुढं जाऊन मोठा आघात होण्याआधी ग्रामपंचायत असू द्या, गावकरी असू द्या, समस्त कुंभारी ग्रामस्थांना विनंती आहे की जड वाहतूक या ठिकाणी या रस्त्यावरून बंद करून या मुलांचं भविष्यात अडचण येणारा हे जीव आहे ते वाचवावं असं मी ग्रामस्थांना विनंती करतो। आणि या कामास सगळ्या गावकऱ्यांनी सहकार्य करावं असं मी विनंती करतो। याच्या अगोदर जे 2 जीवाचं नुकसान झालेलं आहे त्या जड वाहतुकीमुळे झालेलं आहे का? जड वाहतुकीमुळंच या ठिकाणी हे मोठा आघात झालेला आहे आणि यापुढं आघात होऊ नये याची दक्षता सगळ्या ग्रामस्थांनी मिळून या ठिकाणी घ्यावं असं मी विनंती करतो। ग्राम निवेदन दिले आहात का? ग्रामपंचायत एवढंच नाही तर आम्ही BDOला, तहसीलदारला, जिल्हाधिकारीपर्यंत निवेदन दिलेलं आहे। तरी देखील या ठिकाणी आपलेच गावकरी ग्रामस्थ सहकार्य न केल्यामुळं या ठिकाणी हा आघात घडत आहे। आणि सगळ्यांना विनंती आहे ग्रामस्थांना की सगळ्यांनी सहकार्य करून या ठिकाणी हे बंद करावं असं मी विनंती करतो। पाहूया पुढे आपण ग्रामपंचायतमध्ये विचारू। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।